नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षणाची पर्वणी। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाची पर्वणी ठरत आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या 5 गेटमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे प्राणी पाहण्यासाठी येत असल्यामुळे सध्या या व्याघ्र प्रकल्पाला सुखीचे दिवस आले आहेत। स्थानिक वाहन चालक आणि गाईड यांना सुद्धा रोजगार प्राप्त झालाय। सध्या या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या जवळपास 32 वाघ असून त्यामध्ये 4 नर वाघ, 10 मादा वाघ आणि यांच्यासह 16 जवळपास बछडे आहेत। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अस्वल, हरिण, सांबर, बारसिंगा, मोर, बायसन यांसारख्या प्राणी पर्यटकांना दिसत असल्यामुळे गेल्या काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या बरोबर जिप्सी चालक, गाईड यांना सुद्धा रोजगार प्राप्त झाला आहे। या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये काही विदेशी पर्यटकांसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी येतात। सध्या आपल्या NNTR मध्ये आता आपण पाहिलं की जवळपास आपल्याकडची कब ॲडल्ट वगैरे मिळून अशी जवळपास 30च्या आसपास संख्या झालेली आहे आणि गेल्या 3-4 वर्षापासून बरेचसे म्हणजे आपल्याला टायगरची संख्येमध्ये फ्लक्च्युएशन आपण पाहिलं जातं की होताना दिसत आहे। आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बी हॅबिटॅट मॅनेजमेंटची काम असेल, जसं की वीड रिमूव्हल असेल किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट असेल, तर त्याचं चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळं आपल्याकडे हार्बिव्हरची संख्या चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे आणि हार्बिव्हरची संख्या वाढल्यामुळं थोडंसं कार्निव्हरची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे। आणि टायगरची संख्या वाढल्यामुळं आणि टायगरचं सायटिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळं पर्यटकांची दिवसेंदिवस आपल्याकडची आता गर्दी होताना दिसत आहे। आता तसं तर काउंट आपल्याला सांगता येणार नाही की ॲक्च्युली टोटल आपल्याला, परंतु जो बी गेटवरती जसं की आपल्याकडे प्रत्येक गेटला एक कोटा असतो की बाबा सकाळचं जसं की चोरकमारा गेट आहे, सकाळचं 6 गाड्या, संध्याकाळचं 7 गाड्या, मंगेजर गेट असेल की जो बी कोटा आहे की त्याच्या 6 गाड्या, संध्याकाळचं 5 गाड्या, किंवा पिटेजर गेट असेल सकाळच्या 11 गाड्या, 12 गाड्या, पण जे बी जो बी पूर्ण कोटा आहे तो टोटली दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी तो पूर्ण फुल होताना दिसत आहे। कारण पर्यटकांची नवेगाव नागझिरा अभयारण्याचं नाव चांगला प्रचलित आहे, त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत आलेलो होतो आणि या प्रवेशद्वारातील गाईड आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि ज्या ठिकाणी वन्य प्राणी वास्तव्य करतात, विचरण करतात, त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी नेले। त्यात आम्हाला बरेच प्रकारचे वन्य प्राणी पाहण्यास मिळाले। आपल्याला रानमसी मिळाल्या, हरणी मिळाले, हरिण आहेत, त्यानंतर मोर मिळाले, वाघ पण मिळाले, त्यांनी दाखवले आणि इतर वेळ बघून आपल्याला मनाला शांती मिळाली। आपल्या इथं टायगर आहे, बायसन आहे, नीलगाय आहे, सांबर आहे, सगळं जे आहेत आपल्या इथं खुश होऊन जाते। तुमचं टायगर दिसलं, काय दिसलं, सगळं खुश होऊन सगळं जातं इथून। टायगर, लेपर्ड, स्लॅथ बेअर, बायसन, नीलगाय, वाईल्ड डॉग, फॉरेनर बी येतात तिथं, मुंबईचे, पुण्याचे, कलकत्ता,